आमच्या भिवंडी बायपासला आला होता उत्सव मेला. तो हा डिझनी मेला होता आणि मी गेलो होतो या दोघी आजी नाती सोबत यांची फोटोग्राफर बनून. हे पहा, एंट्री गेट एवढं फर्स्ट क्लास बनवलं होतं ना की काय सांगू. त्यामध्ये असं हे आयफेल टावर सुद्धा बनवलं होतं आणि ह्या दोघी मस्त. हे पहा माझी मॉडेल. उत्सव मेल्यामध्ये होती ही मरमेड जलपरी. हिला पाहत दोघी अजनाती फक्त हिला पाहतच राहिल्या. भारी कला आहे. पण मला तर ह्या ज्या मुली होत्या याच्यामध्ये यांच्या हिमतीची दाद देवा वाटत होती. खरंच कसलं भारी, म्हणजे असं 24 तास त्या पाण्यामध्ये राहत होत्या. सारे लोक त्यांना पाहत होते. आणि पहा, ही आम्ही झगमग झगमग दुनिया पाहत पाहत चाललो होतो उत्सव मेल्यामध्ये. हे सगळीकडे होते हे शॉपिंगचे, जे महिलांची ज्वेलरी वगैरे असतात त्यांचे दुकान. आणि हे आमच्या मम्माचं झालं होतं सुरू, हे घे ते घे ते घे हे घे. आणि आईला व्हिडिओच्या नादात समोर समोर नेत होत्या. हे पहा पाणी. तुम्हाला कोणते पाणी खेळायला पाहायला आवडतात नक्की सांगा. मला तर हे काही गेम तर एवढे छोटे छोटे आणि काही गेम तर एवढे भयानक होते ना की बस त्याला नुसतं पाहण्याचीच हिंमत होत होती. त्याच्यामध्ये बसण्याची बिलकुल हिंमत नव्हती माझ्यात. तर मी फक्त त्याचे फोटो आणि व्हिडिओ क्लिक करत होते. एकशे एक भारी. हा झोका मला सगळ्यात भयानक वाटला. तुम्ही कधी बसलायत का याच्यामध्ये नक्की सांगा. तसं याला राईड म्हणतात, पण आम्ही गावाकडे या देशाला पण झोकाच बोलतो. तर ह्या राईडमध्ये कोण कोण बसलं नक्की सांगा आणि कसं वाटलं ते पण सांगा. मला तर हे पाहूनच खूप म्हणजे खूप भीती वाटत होती. राहाट पाळणा, मला फक्त हा राहाट पाळणा आवडतो आणि ही हलवा पुरी माझी फेवरेट. आम्ही सगळा डिझनी मेळा फिरून झाल्यावर एका जागी खायला बसलो. हा पहा माझा अवतार. आम्हाला जोराची भूक लागली होती आणि ही माझी मम्मा घाई करत होती. तर मागवली होती आम्ही सीख कबाब आणि पराठा. सीख कबाब मी पहिल्यांदा खाल्ला कारण मी आतापर्यंत फक्त व्हेजिटेरियन होते आणि आता या दोघींसोबत नॉन व्हेजिटेरियन पण झाले. मला फक्त हा हलवा पुरी खायचा होता, पण या दोघींमुळे खावं लागलं. आणि हे बघा, जत्रेत गेलं आणि ही पुंगी नाही वाजवली असं पण होऊ शकत नाही, म्हणून आम्ही पण ट्राय केलं. 4 घंटे पूर्ण उत्सव मेला फिरून झाल्यावर घरी जाता जाता आठवलं की आपण तर हे बाहेरच्या वॉलसोबत फोटो काढलेच नाही. आणि पुन्हा एकदा आम्ही डिझनीलँडच्या या मेल्यासोबत फोटो काढण्यात गुंग झालो. हे पहा आमची पोज आणि ही पोज. असं मरमेड कशी होती ना मध्ये, तीच मरमेडचा फोटो बाहेर लावलेला होता. आणि हे डिझनी मेल्याचं सगळं एक आकर्षित वाटत होतं. भिवंडीच्या आसपासचे हे सारे लोक या डिझनी मेल्याला पाहण्यासाठी येत होते. खूप सारी भीड होती आणि हा मेला चांगला 2-4 महिने चालला. आम्ही पण हे बाहेरचं सगळं पाहूनच, रील्सवर वगैरे पाहूनच इथे गेलो होतो फिरायला. एकदम मजा आली. पूर्ण अख्खी संध्याकाळ आमची एकदम झक्कास झाली. 1 डे ट्रिप म्हणतात ना, तशी ही 1 डे ट्रिपच झाली आमची.